राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी पिंपरी चिंचवडचं तापमान मात्र कमी होण्याचं चिन्ह दिसत नाहीये। वाढत्या उष्णतेमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेनं बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयामधील सापांसाठी विशेष व्यवस्था केली आहे। महापालिकेनं या सर्व उद्यानामध्ये 2 AC आणि कूलरची व्यवस्था केली आहे। या प्राणी संग्रहालयामध्ये असलेल्या 23 सापांसाठी महापालिकेनं ही गारेगार व्यवस्था केली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पाहूया। पिंपरी चिंचवड मधील बहिणाबाई प्राणी संग्रहालय गेली 10 वर्षापासून नूतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे। मात्र या प्राणी संग्रहालयामध्ये जवळपास 23 साप आहेत। या सापांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेनं व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी बाहेरचं वातावरण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिथं माणसांना त्रास होतोय तिथं प्राण्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या बंद असलेल्या प्राणी संग्रहालयातील सापांसाठी AC जे आहेत ते बसवलेले आहेत। AC बरोबरच या ठिकाणी कूलर जे आहेत त्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकीकडे तापमान जे आहे ते कमी होताना दिसत नाही। पिंपरी चिंचवड शहरामध्येही तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंशाच्या पुढे सातत्याने जात आहे। अशा स्थितीमध्ये सापांना जो आहे ते या वाढत्या तापमानाचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सापांसाठी हा थंडावा जो आहे तो निर्माण केलेला आहे। एकंदरीतच हे साप जे आहेत या प्राणी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। मात्र हे प्राणी संग्रहालय बंद आहे। गेली 10 वर्ष हे प्राणी संग्रहालय बंद आहे। ते लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।